वेलकम बॅक टू फूड मेनिया मराठी. एक मिनिट, पाणीपुरी आवडते का हो तुम्हाला? तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघाच, कारण की ही आज आहे स्पेशल आणि माझ्या पद्धतीची रेसिपी. तर सर्वप्रथम पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी आपण बनवून घेणार आहोत. तर यासाठी चिंच आणि गूळ फक्त एवढे दोनच घटक आपल्याला लागणार आहेत. चिंच काही वेळ आपण पाण्यात भिजवून ठेवायची आहे आणि बारीक किसलेला किंवा कापलेला गूळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर काय करायचं आहे, हे गूळ आणि चिंचेचं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. सो एका मोठ्या बाउलमध्ये आपण हे चिंच भिजवलेली चिंच आणि गूळ असं एकत्र करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला चिंचेचा पल्प देखील या ठिकाणी करायचा आहे. आणि यामध्ये आपण आता गूळ घालणार आहोत. गूळ घातल्यानंतर हवं तेवढं पाणी घालून आपण हे मिश्रण तसंच थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. आता ॲक्च्युली आपल्याला या ठिकाणी पाणीपुरीचं पाणी करायचं आहे. फक्त पाणी असल्यामुळे आपण यामध्ये मीठ वगैरे कुठलेही पदार्थ टाकत नाही आहे किंवा याला उकळून घेणार नाही, कारण की ही चटणी नाही आहे, हे फक्त पाणी आहे आणि पाणी हे असंच असतं. त्यानंतर आता तिखट पाण्यासाठी लागणारं साहित्य. त्या ठिकाणी एक बेसिक मसाला आहे, आपण तो बनवून घेऊया. तर या ठिकाणी धने, त्याच्या निम्म्या प्रमाणात जिरं, 3-4 काळी मिरी आणि एक सिंगल लवंग हे आपण तव्यावरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. फार जाळायचं नाही त्याला. एक नॉर्मल त्याचा सुगंध दरवळायला लागला की आपल्याला फ्लेम बंद करून मिक्सीमध्ये बारीक वाटून त्याची पूड बनवून घ्यायची आहे. तर 2 ते 4 मिनटं आपण याला भाजून घेतल्यावर मिक्सी जारमध्ये काढून घेतो आहे आणि याची बारीक पावडर बनवून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे फ्रेश कोथिंबीर आणि पुदिना. सो हे फ्रेश कोथिंबीर आणि पुदिना आपण एकदा पाण्याने वॉश करून घेणार आहोत. वॉश केल्यानंतर आपल्याला याची देखील पेस्ट करून घ्यायची आहे. सो आपण हे मिश्रण वॉश करून घेतलेलं आहे. पुदिना, कोथिंबीर आणि काही तिखट मिरच्या. या पाण्यामध्ये तिखटच मिरच्या घालायच्या, कमी तिखट मिरच्या घालायच्या नाही. तर किती तिखट हवं आहे आपण आपल्या चवीनुसार मिरच्या घालू शकतो. तर आता याची सगळी पेस्ट आपण बनवून घेणार आहोत आणि यामध्ये फक्त आपण आलं घातलेलं आहे. बरेच जण यामध्ये लसूण घालतात, परंतु आपल्याला लसूण फ्लेवरची पाणीपुरी बनवायची नाही आहे, फक्त आलं घालायचं आहे. तर ही पेस्ट आता आपण एका पातेल्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला जितक्या प्रमाणात पाणी हवं आहे त्या प्रमाणात आपण पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. अतिशय साधी, सिंपल आणि चटपटीत असं हे पाणी बनतं. आता या पाण्यामध्ये आपल्याला एक अतिशय अनअवॉइडेबल घटक आहे, ते म्हणजे काळं मीठ. पाणीपुरीच्या तिखट पाण्याला हे काळं मीठ लागतं म्हणजे लागतंच, त्याशिवाय पाणीपुरीच्या पाण्याला चव येत नाही. तर या ठिकाणी आपण 2 चम्मच काळं मीठ आणि 1 चम्मच साधं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपण जो काही मसाला बनवलेला होता तो मसाला देखील 1 चम्मच किंवा चवीनुसार आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. बरेच जण यामध्ये चिंचेचं पाणी देखील टाकतात किंवा चिंचेचा पल्प देखील टाकतात, परंतु तो मी टाकत नाही. त्याऐवजी मी जरा टँगीनेस येण्यासाठी एक लिंबू या ठिकाणी अर्धा लिंबू यामध्ये घालून घेतो आहे. याने देखील खूप छान अशी चटपटीत चव लागते पाण्याला. तर अशा पद्धतीने आपलं हे तिखट पाणी देखील तयार झालेलं आहे. मी 1 चम्मच टेस्ट करून बघतो त्यामधील मिठाचं प्रमाण बरोबर आहे किंवा नाही. तर यस, मिठाचं प्रमाण बरोबर होतं. यानंतर आता आपण जे काही गोड पाण्यासाठी सारण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते आपण परत घेणार आहोत. परत एकदा याला कुस्करून घ्यायचं आहे. गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. चिंचेचे काही साल जे असतील ते यामध्ये राहिलेले होते. सो आपल्याला कुठलंही याच्याने ते गाळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पाणीपुरीचं आपण हे गोड पाणी बनवत आहोत. यामध्ये आपल्याला कुठली चटणी वगैरे बनवायची नाही आहे, त्यामुळे फक्त 2च घटक चिंच आणि गूळ. आपल्याला उकळून घ्यायची नाही, गरम करायची नाही, कोणी कॉर्नफ्लॉवर टाकायचं नाही घट्ट होण्यासाठी. सो हे देखील पाणी खूप चविष्ट बनलेलं होतं.
बस पाणीपुरीचं पाणी हे पाणीच असतं, ती चटणी नसते. त्यानंतर आपण घेतलेलं आहे बॉईल केलेले हरभरे आणि बॉईल केलेले बटाटे. सो हे मिश्रण देखील आपण कुस करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण जी काही पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली होती ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि आपला मसाला, पाणीपुरीचा स्पेशल मसाला यामध्ये आपण घालून घेतलेला आहे. हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने पूर्णपणे आपली पाणीपुरीची तयारी झालेली आहे. आपण आता मस्तपैकी छान प्लेटिंग करून घेणार आहोत आणि आपली चटपटीत पाणीपुरी कशी झाली टेस्ट करणार आहोत. तर तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटत असेल. एकदम छान फ्रेश असं पाणीपुरीचं पाणी, दोघंही पाणी आपले रेडी आहेत. गोड पाणी देखील तितकंच चवीचं आहे. प्रॉपर गोड आणि आंबट असं ते पाणी लागलं पाहिजे. आणि तिखट पाणी देखील आपलं चटपटीत झालेलंच होतं. अतिशय साधी सिंपल रेसिपी आहे. कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारी ही आपली रेसिपी आहे. सो एकदम जबरदस्त लाजवाब टेस्ट होती. आम्ही एन्जॉय केलं. तुम्ही देखील ही पाणीपुरीची रेसिपी घरी बनवून एन्जॉय करा. थँक्यू.